काय आपण कल्याणपूर्वेच्या वतीने कालापिला असोसिएशनच्या युनियनच्या माध्यमातून मी त्यांना खड्ड्यांची पूर्ण व्हिडिओसुद्धा दाखवलेली आहे, काय परिस्थिती झालेली आहे. कल्याणपूर्व कोळशेवाडी भाग असू द्या, चिंचपाडा भाग असू द्या किंवा नांदिवलीपासून ते डॉर्ली भाल असू द्या, कल्याणपूर्वेचा पुनालिंग रोड असू द्या, तिसगाव कमानीच्या समोरचा अतिशय खराब आणि दयनीय अवस्था आलेली आहे. तुम्हाला सांगतो त्या राहुल शिंगरे नावाचा शील रोडला ॲक्सिडेंट होऊन मरण पावला. ह्याचा जबाबदारसुद्धा ही महापालिका आहे. कारण की आपण वेळेत जर डांबरीकरण रस्ते जर सुरक्षित केले, चांगले केले तर अशी परिस्थिती येणार नाही. आज सण येतोय, गणपतीचा सण येतोय. गेल्या वर्षी गणपतीच्या मूर्त्यांची विटंबना झाली या रस्त्याच्या खड्ड्यांमुळेच. यावर्षीसुद्धा जर असा प्रकार झाला तर ह्याला पूर्णपणे दोषी महापालिका असणाऱ्या अधिकाऱ्यांना या महापालिकेमध्ये बसून देणार नाही. गणपतीमध्ये ह्यांचं विसर्जन करू आम्ही जर आम्हाला हे रस्ते आज गणपतीच्या आज जर यांनी व्यवस्थित केले नाही तर. ह्याला एखादा मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण? ते राहुल शिंगरे जो मृत्यू पडला त्याच्या परिवाराला या लोकांनी कोणत्या प्रकारचा मोबदला दिला नाही. मागे चिंचपाड्या रोडला झाड पडलं, पॅसेंजर मेले, रिक्षा चालक मेला आमचा, त्या लोकांना सुद्धा आत्तापर्यंत मोबदला दिला नाही. लोक टॅक्स भरतात, सगळ्या गोष्टी करतात. ह्या अतिशय धम्म कारभार ह्या महापालिकेचा आहे. मी आयुक्तांना सांगितलेलं आहे, उपायुक्तांना सांगितलेलं आहे की आपण अशा अधिकाऱ्यांची हकालपट्टी करा, त्यांना ठेवू नका. जर ते सक्षम नाही हे काम करण्यासाठी तर त्यांना ठेवता कशाला? तुम्ही अधिकारी दुसरे नेमा. आणि मला ह्या गणपतीच्या अगोदर 7 दिवसात जर हा रस्ता जर पूर्णपणे झाला नाही तर अधिकाऱ्याला या महापालिकेमध्ये घुसू देणार नाही, बसू देणार नाही आणि त्यांचं विसर्जन केल्याशिवाय शांत बसणार नाही.